नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSI मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PSI कसे होणार, PSI होण्याची पूर्ण प्रोसेस काय याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये A to Z अशी माहिती पाहणार आहे. PSI संदर्भात आपण दोन व्हिडिओ आणणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण PSI म्हणजे ग्रॅज्युएशन पासून ते PSI कसे होणार तुम्ही वर्दीपर्यंत येण्यासाठी जी प्रोसेस असणार ती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यानंतर यानंतर एक व्हिडिओ येणार आहे बघा, त्याच्यामध्ये PSI झाल्यानंतर तुमचं प्रमोशन कसं होतं, काय कामकाज असतं किंवा काय काम दिलं जातं तुम्हाला, त्यानंतर पदोन्नती किंवा पदोन्नती म्हणतो आपण प्रमोशन, तर किती वर्षांनी दिलं जातं, त्याचा बेनिफिट कोणत्या पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता त्यावर आपण सेकंड व्हिडिओ आणणार आहे. त्यामध्ये डिटेल अशी माहिती आपण पाहणार आहे. सुरुवातीला PSI संदर्भात एक महत्त्वाचं म्हणजे वेतन पाहू आपण. 38,600 ते 1,22,800 रुपये काय वेतन यांना दिलं जातं, प्लस इतर अधिक भत्ते. आता या ठिकाणी वेतन पाहू नका फक्त 38,600 म्हणून. ऑलरेडी PSI ही जे पद आहे खूप प्रतिष्ठित मानलं जातं किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांना VIP चा दर्जा दिला तो रिस्पेक्ट दिली जाते. त्याच्यामुळं या पदाकडे पाहताना तुम्ही फक्त एक जॉब म्हणून पाहू नका, तर या ठिकाणी जे पदाला VIP चा दर्जा दिला जातो किंवा रिस्पेक्टचा दर्जा दिला जातो ते ह्या ठिकाणी ते पहा. वेतन श्रेणी तुम्हाला 38,600 सुरुवातीला स्टार्टिंग जरी दिली असली प्लस इतर भत्ते, पण या ठिकाणी तुम्हाला VIP चा दर्जा दिला जातो. ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय असते किंवा एलिजिबिलिटी म्हणतो आपण, तर PSI होण्यासाठी तुमच्याकडे डिग्री असेल तर सफिशियंट या ठिकाणी किंवा मास्टर असेल जी बी इतकी समतुल्य अर्थ आहे. डिग्रीच्या कंपॅरिझन म्हणतो आपण पॅरलल जी डिग्री आहेत तर त्यासुद्धा या ठिकाणी चालतात ज्या मास्टर शासनाने मानलेल्या आहेत. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तुम्हाला, म्हणजे मराठी भाषा आहे ती लिहिता वाचता बोलता या ठिकाणी आली पाहिजे. त्यानंतर जे पदवीला आहे शेवटच्या वर्षात समजा 15वीला विद्यार्थी येतात यावर्षी ग्रॅज्युएशन बेसवर, तर त्या विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात जर डिग्री त्यांच्याकडे नसेल तरी. ओके, ते फॉर्म भरू शकतात. त्यानंतर बघा शेवटच्या वर्षात जे विद्यार्थी आता ते पास होणारचे त्यांचा जो रिझल्ट येणार आहे तर मुख्य परीक्षेच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज भरायच्या वेळी मुख्य परीक्षेचा आपण अर्ज भरतो त्या ठिकाणी तुम्हाला ती पदवीची परीक्षा आहे उत्तीर्ण झाली सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. ओके, म्हणजे तुम्ही शेवटच्या वर्षात जर असाल तर तुम्ही त्या ठिकाणी PSI साठी अप्लाय करू शकता. आपण आता ह्या संदर्भात डिग्री संदर्भात आपण ह्या ठिकाणी माहिती पाहिली. आता वय सुद्धा पाहू आपण. PSI साठी वय किती महत्त्वपूर्ण आहे किंवा कमीत कमी वय किती लागतं आणि जास्तीत जास्त किती वय लागतं, तर PSI होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 19 वर्ष पाहिजे. ओके, बाकीचे सहाय्यक कक्ष अधिकारी राज्यकर्मचारी यांना 18 वर्ष आहे, पण PSI साठी कमीत कमी 19 वर्ष आहे तुम्हाला. आणि जे जास्तीत जास्त जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये येत नसाल तर 31 वर्षापर्यंत तुम्हाला पेपर देता येतात. त्याच्यामध्ये अटेम्प्ट्स आपण पाहणारच पुढं, पण जास्तीत जास्त तुम्हाला 31 वर्षापर्यंत पेपर देता येतात. जर मागासवर्गीय जर असेल किंवा अनाथ असेल किंवा आर्थिक दुर्बल घटक म्हणतो आपण जे कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना 34 वर्षापर्यंत ही एक्झाम देता येते. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल त्यांना 36 आणि मागासवर्गीयमध्ये असेल सुद्धा 36. पण दिव्यांग उमेदवार ह्या ठिकाणी बघा याच्यामध्ये दिव्यांग उमेदवार अपात्र आहेत PSI साठी, कारण फिजिकल त्यांना लागतं, शारीरिक चाचणी महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळं जी PSI म्हणतो आपण यासाठी दिव्यांग उमेदवार ह्या ठिकाणी ठेवलेले नाही. त्यानंतर आता परीक्षेची संधी महत्त्वपूर्ण आहे, कारण ह्या ठिकाणी आपण वय पाहिली कमीत कमी 19 पाहिजे आणि जास्तीत जास्त मागासवर्गीय धरलं तर आपण 34 वर्षापर्यंत एक्झाम देता येते. आता परीक्षेच्या संधी 6-9चा पॅटर्न ह्या ठिकाणी, आणि जे SC ST यांना अटेम्प्ट्स नाही 6 कोणाला आहे तर खुला वर्गासाठी 6 संधी या ठिकाणी दिल्या आहेत. आता नवीन प्रणाली चालू झाली UPSC प्रमाणे, तर 6 संधी या ठिकाणी दिल्या गेल्यात. नंतर SC ST साठी संधी नाही आहेत, पण जे आर्थिक दुर्बल घटक आहे दिव्यांग असन किंवा अनाथ असतील तर यांना 9 संधी आयोगाने दिलेल्या आहेत. आणि हे जे 9 संधी आहेत प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळ्या आहे. तुम्ही PSI साठी STI साठी ASU साठी सेपरेट अशा संधी आहेत 6 आणि 9. हा पॅटर्न ह्या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर आपण आता परीक्षेचे टप्पे पाहू. PSI होण्यासाठी काय कोणकोणते टप्पे असतात किंवा कोणकोणते टप्पे असते म्हणता येईल आपण. सुरुवातीला प्रिलिम होती 100 गुणांची. ओके, 100 क्वेश्चन असतात, 100 गुण त्या ठिकाणी भेटतात. त्यानंतर दुसरं म्हणजे त्याच्यानंतर याच्यामध्ये पास व्हावं लागतं. याचे मेरिटसुद्धा आपण सेपरेट याचे व्हिडिओसुद्धा आणलेले आहेत, पुन्हा एकदा आपण डिटेलमध्ये माहिती पाहू. कमीत कमी 44-45च्या आसपास तुमचा स्कोर जर आला तर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकता. त्यानंतर मुख्य परीक्षा 400 गुणांची असते. 2 पेपर असतात, 200 क्वेश्चन आणि 400 गुणाला त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. त्यानंतर शारीरिक चाचणी 100 गुणांची असते. याच्यामध्ये रनिंग असते, तुम्हाला पुलअप्स असतात, गोळाफेक. ओके, हे क्रायटेरिया त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर मुलाखत 40 गुणांची असते, पण सुरुवातीला तुमचे डॉक्युमेंट चेक केलं जातं, त्यानंतरच मुलाखतीला तुम्हाला बोलवलं जातं. ओके, याच्याबद्दल आपण पुढं पाहणारच आहे. त्यानंतर आपण पाहू पूर्वपरीक्षा कशी होती. तर पूर्वपरीक्षा 100 क्वेश्चन असतात, त्याला 100 गुण दिले जातात, म्हणजे 100 गुण ह्या ठिकाणी. आता परीक्षेच्या मध्ये
जी परीक्षा होती प्रिलिम PSI संदर्भात, त्याच्यामध्ये चालू घडामोडी PSI ST ASO कंबाईन पेपर होतो, पण PSIच्या दृष्टीने आपण पाहतोय याच्यामध्ये चालू घडामोडी, त्यानंतर नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, नंतर अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान आणि बुद्धिमापन चाचण्या व अंकगणित. आता याच्यावर आपण व्हिडिओसुद्धा बनवला आहे की कोणत्या म्हणजे चालू घडामोडी किती क्वेश्चन पडले जातात, पुन्हा नागरिकशास्त्र आहे त्याच्यावर किती क्वेश्चन पडले जातात, इतिहासावर किती क्वेश्चन पडले जातात, यावर आपण डिटेल बनवलं आहे. फक्त आपल्याला सिलेबस या ठिकाणी पाहायचं आहे की प्रिलिमला जे 100 क्वेश्चन येतात किंवा 100 मार्काचा जो पेपर असतो त्याला कोणकोणते विषय या ठिकाणी असतात, तर हे 7 विषय त्या ठिकाणी असतात. आता प्रिलिम जी एक्झाम होती त्याला सेंटर कोणकोणत्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता महाराष्ट्राच्या मॅपवर जवळजवळ 38 सेंटर या ठिकाणी म्हणता येईल. हे 3, 6, 9, 10, 10 2 20, 31, 32, 33, 34, 35, 36 आणि 37 सेंटरवर हे प्रिलिम एक्झाम होते. ओके, महाराष्ट्राच्या मॅपवर तुम्ही पाहू शकता. आता प्रिलिम संदर्भात आपण पाहिली, सिलेबस पाहिला, त्यानंतर सेंटरसुद्धा पाहिले. याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 44+ मार्कच मिळावं लागते तरच प्रिलिम तुमची पास होते. त्यानंतर एक एक्झाम असते, आपण परीक्षेचे टप्पे पाहिले. प्रिलिम 100 गुणांचे पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा असते 400 गुणांची. तर ही 400 गुणांची मुख्य परीक्षा, याच्यामध्ये 2 पेपर असतात. एक संयुक्त पेपर होतो PSI ST आणि ASO संदर्भात, म्हणजे एकच पेपर होतो. पण ह्या ठिकाणी लक्षात घ्या, पहिला एक पेपर होतो आणि दुसरा एक पेपर होतो. पहिला पेपर 200 गुणांना असतो, 100 क्वेश्चन असतात 200 गुण. दुसरा पेपर 100 क्वेश्चन 200 गुण, म्हणजे 400 गुणांना या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्यावर मेरिट लावलं जातं. जवळजवळ 180+ जर स्कोर असेल तुमचा तर तुम्ही ह्या ठिकाणी शुअर होऊ शकता की तुम्ही PSI क्रॅक केली म्हणून. आता पहिला पेपर होतो संयुक्त पेपर क्रमांक 1, याच्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य असतं. मराठी जे असतं 100 गुण असतात, प्रश्नसंख्या 50, मराठी व 12वीचा दर्जा असतो या ठिकाणी. त्यानंतर म्हणजे वस्तुनिष्ठसुद्धा असतात आणि डिस्क्रिप्टिव्हसुद्धा ह्या ठिकाणी असतं. ओके, 1 तास कालावधी ह्या ठिकाणी. त्यानंतर PSI संदर्भात बघा, ह्या ठिकाणी स्वतंत्र पेपर क्रमांक 2 हा वेगळा होतो PSI संदर्भात. याच्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी व पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान, याच्यामध्ये कायदे वगैरे इन्क्लूड असतात एक्स्ट्रा. ओके, तर हा पेपर सेकंड पेपरमध्ये थोडाफार चेंजेस होतो. PSI वेगळा, STL वेगळा आणि ASO संदर्भात वेगळं. आपण या ठिकाणी PSI पाहतो तर या ठिकाणी महत्त्वपूर्ण कलम ह्या ठिकाणी CRPS, ओके, IPC कलम वगैरे या संदर्भात माहिती ह्या ठिकाणी दिलेली असते किंवा यावर क्वेश्चन विचारले जातात. ओके, त्यानंतर आता मुख्य परीक्षा केंद्र महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी, तर 6 ठिकाणी केंद्र आहेत. ओके, PSI ST आणि ASO संदर्भात मुख्य परीक्षा खालील 6 ठिकाणी घेतली जाते. ओके, 6 ठिकाणी कोणकोणते आहेत, एक पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर म्हणून अशा 6 सेंटरवर मुख्य परीक्षा घेतली जाते. महत्त्वपूर्ण माहिती पाहिली आपण. प्रिलिम पाहिली 100 गुण, मेन्स पाहिले 200 गुण. ओके, म्हणजे 200 क्वेश्चन असतात आणि 400 गुणामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. यानंतर आता पुढची माहिती पाहू आपण. त्यानंतर शारीरिक चाचणी पाहू. या ठिकाणी मुलाखत नाही आहे, पुढच्या टॉपिकमध्ये ते शारीरिक चाचणी 100 गुणांची असते. आता शारीरिक चाचणीमध्ये काय काय असतं, पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी 100 गुणांची शारीरिक चाचणी असते. याच्यामध्ये गोळाफेके 7.260 किलोग्रॅम हा गोळा असतो, याला जास्तीत जास्त गुण तुम्हाला 15 भेटतात. त्यानंतर पुलअप्स असतात. ओके, ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुलअप्स ह्या ठिकाणी दिलं आहे, त्याला कमाल गुण 20 असतात. लांब उडी मारणे ह्या ठिकाणी तर कमाल गुण यासाठी 15 आणि धावणे 800 मीटर धावायचं आहे तुम्हाला, यासाठी तुम्हाला 500 गुण दिले जातात. यासाठी मी तुम्हाला चित्रसुद्धा खाली घेतले म्हणजे व्यवस्थित समजण्यासाठी. महिलांसाठी जो गोळा असतो तो 4 किलोचा असतो, याला 20 गुण दिले जातात. धावणे 400 मीटर याला 50 गुण, लांब उडीला 30 गुण. ह्या ठिकाणी महिलांना पुलअप्स नाही आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, फक्त धावण्यासाठी यांना 50 गुण इथं पण सेम आहेत. लांब उडीसाठी या ठिकाणी महिलांसाठी 30 गुण दिलेत, पण इथं 15 मुलांसाठी आहेत किंवा पुरुषांसाठी 15 आहेत. ओके, त्यानंतर बघा आता शारीरिक चाचणीचे गुण मेन्स परीक्षेमध्ये धरले जातात का, तर नाही. ओके, शारीरिक चाचणी 100 मार्काची असते, याला कमीत कमी तुम्हाला 60 गुण मिळवणं आवश्यक, किंवा त्याला 100पैकी 60% म्हणलं जातं. तर 60 गुण ज्या विद्यार्थ्यांना पडतील ते त्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोललं जातं. आता इंटरव्ह्यूच्या आधी सुद्धा तुम्हाला एक तयारी करावी लागते, ते म्हणजे डॉक्युमेंट गोळा करणे. ज्यावेळी डॉक्युमेंट गोळा केले जातात म्हणजे इंटरव्ह्यूला बोललं जातं, त्याच्या आधी तुम्हाला डॉक्युमेंट चेक केलं जातं. डॉक्युमेंट चेक केल्यानंतरच तुम्हाला इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये किंवा पॅनलसमोर पाठवलं जातं. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरच तुम्हाला इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये पाठवलं जातं. पुन्हा एकदा पाहू या ठिकाणी शारीरिक चाचणी. गोळाफेक असतं, पुलअप्स, लांब उडी आणि धावणे. शारीरिक चाचणीमध्ये किमान 60% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत आयोगाने निश्चित केलेल्या दिनांकास व विविध ठिकाणी घेतली जाईल. त्याकरता उमेदवार स्वखर्चाने त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल. आता मुलाखत संदर्भात माहिती पाहू आपण. जी मुलाखत आहे ही 40 गुणांची असते. ऑलरेडी आपण पाहिले परीक्षेचे टप्पे आहेत PSI संदर्भात, तर ते पुन्हा एकदा पाहू.
त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता PSIसाठी पूर्व परीक्षा झाली म्हणजे 100 गुणांची होती झाली असं समजा. त्यानंतर मुख्य परीक्षा 400 गुणांची हे पण पाहिलं. शारीरिक चाचणी 100 गुणांची आपण पाहिली. त्यानंतर मुलाखत 40 गुणांची. असे टप्पे आहेत. जेवढी मुलाखत कंप्लीट होते त्यानंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जातो आणि तुमचं नाव त्या लिस्टमध्ये येतं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पास झाला आणि तुम्हाला जे VIP दर्जा भेटतो ते PSI झाल्यानंतरच भेटतो. म्हणजे समजलं. आता मुलाखत 40 गुणांची पाहू आपण. ओके, तर मुलाखत फक्त पोलीस उपनिरीक्षक पदाकरता मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीला 40 गुण असेल किंवा 40 साधारण 30, 28, 25 असे गुण या ठिकाणी मुलाखतीला पडतात. शारीरिक चाचणीच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता जाहिरातीच्या अधिसूचनेनुसार मूळ कागदपत्राच्या आधारे तपासली जाईल आणि अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. आपण डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते पण पाहणार आहे. विहित कागदपत्रे सादर करू न शकणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल व त्यांची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच त्याकरता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. समजलं. म्हणजे तुम्हाला पहिल्यापासूनच तयारी करायची. तुम्हाला काय डॉक्युमेंट लागणार ते जे तुम्ही अर्ज करणार आहे त्या अर्जामध्ये जे जे मेन्शन केले ते संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे. इव्हन आधार कार्डसुद्धा. ओके, तुमच्याकडून आधार कार्ड राहिलं तर तुमची जी पात्रता आहे ती सुद्धा त्या ठिकाणी काढली जाईल. ज्यावेळी तुम्हाला डॉक्युमेंटेशनला बोलवलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला सर्व सादर करायचे. त्यात निकाल कसा काढणार तर PSI संवर्गाच्या निवडीकरता संबंधित मुख्य परीक्षा समजा 400 गुणांची मुख्य परीक्षा आहे तुम्हाला त्या ठिकाणी पडले 160. ओके, आणि इंटरव्ह्यूला पडले 20 समजा 160 + 20 180 तुम्हाला स्कोर येईल. तुम्ही जर लिस्टमध्ये बसले तर तुम्ही PSI झाले समजा त्या ठिकाणी. ओके, या ठिकाणी शारीरिक चाचणीचे गुण धरले जात नाही. निकाल. ओके, पुन्हा एकदा हे सांगतोय. पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निवडीकरता संबंधित मुख्य परीक्षा क्रमांक 1 पेपर पहिला मेन्सचा 200 गुणाचा असतो. नंतर दुसरा 200 गुण स्वतंत्र पेपर क्रमांक 2 आणि मुलाखतीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ता क्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. ओके, म्हणजे मेन्स पेपरचे गुण प्लस मुलाखतीचे गुण 40 पैकी याच्यातून जे तुमचा स्कोर येईल त्या स्कोरची रँकिंग काढली जाते आणि कट ऑफ काढला जातो. त्या कट ऑफच्या वर जर असेल किंवा जास्त गुण असेल तर तुम्ही पास झाले त्या ठिकाणी समजावून. ओके, आता डॉक्युमेंट पाहू काय काय लागतं या ठिकाणी. तर PSIसाठी किंवा MPSCसाठी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट म्हणजे मेन म्हणजे तुम्ही ज्यावेळी अर्ज सादर करता त्याची प्रिंट काढून ठेवा. ओके, प्रिंट जर काढली तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलं आहे नावानुसार SSC पासून 10वी पासून जे सर्टिफिकेट आहे तुमचे ग्रॅज्युएशन एक्सपिरियन्स जर तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन केला असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. इंटरव्ह्यू लेटर. ओके, तुम्ही जर शारीरिक चाचणीमध्ये पास झाला PSIमध्ये तर तुम्हाला एक इंटरव्ह्यू लेटरसुद्धा पाठवलं जातं तुमच्या प्रोफाईलमध्ये किंवा पोस्टांसुद्धा येत असेल कदाचित. तर ते लेटर तुमच्याकडे प्रिंट आउट पाहिजे सोबत. आता डॉक्युमेंट पाहू. प्रिंटेड कॉपी ऑफ MPSC प्रोफाईल म्हणजे प्रोफाईल बनवली ती तुमच्याकडे त्याच्यामध्ये प्रिंटेड केलेली असते. तुम्ही प्रोफाईल प्रिंट आउट म्हणतो आपण तर ते तुमच्यासोबत पाहिजे. त्यानंतर आधार कार्ड. त्याच्यावर एक पॉईंट पहा. एक पॉईंटनुसार तुम्हाला डॉक्युमेंट गोळा करायचे. आधार कार्ड. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तर महत्त्वपूर्ण आहे. जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही पास होणार नाही कारण तुम्ही मेन्शन केलेलं असतं. तुम्हाला डायरेक्ट रिजेक्ट केलं जाईल. जर कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवा. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट महत्त्वपूर्ण आहे का तर जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर मेन्शन केलं असतं तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यावं लागेल. जर मेन्शन नाही केलं तर तुम्हाला चान्स दिला जातो काढण्यासाठी. ओके, त्या दिवसात तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे पण काढायचं आहे. महाराष्ट्र डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे. SSC मार्कशीट आणि जे इतर सर्टिफिकेट असणार आहे SSC HSC डिग्री सर्टिफिकेट असेल मास्टर डिग्री सर्टिफिकेट असेल ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे. इंजिनिअरिंग जर असेल तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन केलं असेल ते सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे. जर फिजिकली हँडिकॅप सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन केलं असेल किंवा त्यातून अर्ज केला असेल तुम्ही आणि तुमचं जे त्याच्यामध्ये रँकिंग आले असतं तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट म्हणजे आणायचं त्या ठिकाणी. त्यानंतर स्पोर्ट कोट्यावाले विद्यार्थ्यांनी स्पोर्ट सर्टिफिकेट सादर करायचं आहे. आता स्पोर्ट सर्टिफिकेट संदर्भात की एक सक्षम अधिकाऱ्याकडून तर तुम्हाला ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. ते सर्टिफिकेट किंवा तो डाटा असतो ते डाटा तुमच्यासोबत आणला पाहिजे. त्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट असणार जे तुम्ही ॲडव्हर्टाईजनुसार किंवा जे प्रोफाईलमध्ये मेन्शन केलं असेल तर ते सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी आणायचे. ओके, तर PSI संदर्भात आपण प्रिलिम पाहिली, मेन्स पाहिली. त्यानंतर इंटरव्ह्यू संदर्भात 40 गुण कसे जातात, फिजिकल संदर्भात 100 गुण कसे देतात याबद्दल डिटेल अशी माहिती पाहिली. त्यानंतर बघा स्कोर कसा येतो. आता 400 गुण प्लस 50 असे 40,000 50 नाही तर इंटरव्ह्यूला 40 गुण आहे. 440 पैकी तुमचा स्कोर येतो. जर 180 पेक्षा जास्त स्कोर असेल. आता मागच्या रिझल्ट जर पाहिले तुम्ही 180च्या प्लस विद्यार्थी पास झाले तर तुमचा स्कोर त्याच्या ठिकाणी येत असेल आणि कट ऑफ जर 160ला लागला असेल 170ला लागला असेल तुम्ही त्या ठिकाणी पास होऊ शकता. किंवा कट ऑफ हा सुद्धा 220-30च्या पुढे सुद्धा जातो. त्याच्यापेक्षा जर स्कोर चांगला असेल तुमचा तर त्या ठिकाणी तुम्ही पास झाले असं समजा आणि तुम्ही
किंवा तुमची PSIसाठी निवड झाली समजा. ओके, तर PSI संदर्भात आपण पूर्ण असा व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशनपासून आता तयारी कशी करायची प्रिलिम संदर्भात तर त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ आणू आपण. पण टप्पे पाहिले आपण PSIला. मग प्रिलिम, त्यानंतर मेन्स, त्यानंतर शारीरिक चाचणी, त्यानंतर इंटरव्ह्यू, असं सिस्टमॅटिक आपण प्रोसेस पाहिली. आता याच्यानंतर जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण PSI झाल्यानंतर तुम्हाला प्रमोशन कसं भेटतं, काय काय काम असतं, त्यानंतर जी इतर माहिती, प्रमोशन किती दिवसांनी दिलं जातं, किती दिवस म्हणण्यापेक्षा किती वर्षांनी दिलं जातं, कोणत्या पदापर्यंत तुम्ही प्रमोशन प्राप्त करू शकता PSI झाल्यानंतर, त्याबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणू. ओके, आता ऑलरेडी सिलेबस संदर्भात प्रिलिम्स सिलेबस काय, मेन्स सिलेबस काय, तर ऑलरेडी या टॉपिकवर आपण भरपूर व्हिडिओ बनवले. जर पाहिले नसतं ते MPSC IQ एज्युकेशन सर्च करा आणि PSI सिलेबस जरी टाकलं तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ पाहायला भेटतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहिली ग्रॅज्युएशनपासून ते PSI होण्यापर्यंत, ही माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडलाच नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण सेकंड पार्ट आपण लवकरच आणणार आहोत. थँक्यू.